Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकातील राज्यशास्त्राचा 5वा पाठ भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. भारतामध्ये लोकशाही शासन प्रणाली ही बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे आणि भारतात असलेली लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही आहे. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असे होत नाही. लोकशाहीचा फक्त स्वीकार केला म्हणजे आपण लोकशाही अस्तित्वात आली आपल्या इकडे असं होत नाही. तर ती लोकशाही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ती लोकशाही तशीच टिकून राहावी आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी याची काळजी आपण घेतली पाहिजे. लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखून त्यांचे लोकशाहीच्या मार्गानेच निराकरण करणे आवश्यक असते. प्रस्तुत पाठात आपण भारतीय लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. तत्पूर्वी जागतिक पातळीवर लोकशाही समोरील आव्हानांचा आपण थोडक्यात आता विचार करूया. भारतासमोरील असलेल्या आव्हानांचा तर विचार आपण या पाठात करणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण जागतिक पातळीवर जी लोकशाही आहे, अनेक देश लोकशाही असणारे आहेत, मग तिथे काय आव्हाने आहेत हे आता आपण थोडक्यात पाहूयात. आज जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीवादी असल्याचे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही फारच थोड्या देशांमध्ये आहे. असे अनेक देश आहेत जे स्वतःला लोकशाहीवादी असे सांगतात, परंतु खरंच तिथे लोकशाही आहे का? तेथील लोकांचं खरंच कल्याण होतं का? किंवा तेथील जनतेचं स्वातंत्र्य, त्यांना हक्क मिळतात का? या सगळ्या गोष्टींवरती आजही विचार करायला लागतो. कारण असे अनेक देश आहेत जे लोकशाहीवादी म्हणतात फक्त, परंतु तिथे प्रत्यक्षात लोकशाही असत नाही. लष्करी राजवटींचा मोठा धोका लोकशाहीसमोर आहे. लष्करी राजवटी म्हणजे काय? लष्करी राजवट म्हणजे काय तर लष्कराच्या आधिपत्याखाली असणे, तिथलं शासन. जेव्हा लष्करातील एखादी व्यक्ती किंवा गट प्रस्थापित सरकार उलटून सत्ता हाती घेतो तेव्हा तिला लष्करी क्रांती असे म्हणतात. वेगवेगळे जे देश आहेत अशा देशांनी लष्करी राजवटीचा अनुभव घेतला आहे. इजिप्त, ब्रह्मदेश, म्यानमार, इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान असे अनेक देश आहेत जे लष्करी राजवटीखाली होते. हा सर्वात मोठा असलेला धोका आहे लोकशाहीला. त्यामुळे जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणे व प्रत्येक देशात तिचा अवलंब हे लोकशाहीसमोरील मोठे आव्हान आहे. लोकशाही प्रसाराचे हे जागतिक पातळीवरील आव्हान आहे. त्यानंतर ज्या देशांमध्ये लोकशाही रुजली आहे असे आपण म्हणतो, तेथेही लोकशाहीचा वावर हा मर्यादितच आहे. मर्यादित क्षेत्रांमध्ये आपल्याला लोकशाही पाहायला मिळते. भारतासारख्या अन्य देशांमध्येही लोकशाही म्हणजे केवळ फक्त मतदान, निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय इत्यादींचा बोध होतो, परंतु हे लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप आहे. फक्त याच ठिकाणी लोकशाही असणं म्हणजे हे फक्त राजकीय स्वरूप आहे असे नसता लोकशाही ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आढळून आली पाहिजे. लोकशाही जर एक जीवनमार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये पोहोचली पाहिजे. सर्व क्षेत्रांमध्ये तिचा वावर आपल्याला आढळला पाहिजे. सर्व समाज घटकांचे सामीलीकरण, सामाजिक संस्थांना स्वायत्तता, नागरिकांचे सक्षमीकरण, मानवी मूल्यांचे जतन इत्यादी मार्ग त्यासाठी अवलंबावे लागतील. खरी लोकशाही रुजवण्याचे हे कार्य पूर्ण होण्याची आता गरज आहे. लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजली पाहिजेत असे अनेक आव्हाने जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर आहेत. त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत. लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, शांतता, विकास आणि मानवतावाद ही मूल्ये समाजाच्या सर्व स्तरांवर नेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक व्यापक सहमतीही पुन्हा लोकशाही मार्गानेच निर्माण करता येणे शक्य आहे. लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता आहे. या सर्व सुधारणा झाल्या पाहिजेत. लोकांचे हक्क, स्वातंत्र्य आणि जनकल्याण
या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. ह्या गोष्टींना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, तरच लोकशाही अस्तित्वात आली असं आपण म्हणू शकू. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत भारतीय लोकशाहीसमोरील काय आव्हाने आहेत ते. आत्ता आपण पाहिले की जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर काय आव्हाने होती. आता आपण भारतातील लोकशाहीसमोर काय आव्हाने आहेत ती पाहणार आहोत. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, पंथाचे, सर्व धर्माचे लोक इथे राहतात. असा आपला देश आहे भारत, विविधतेने नटलेला. या देशामध्ये लोकशाही कशी आहे तर लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणे व महिला आणि दुर्बल घटकांना आरक्षण या उपाययोजना राबवल्या आहेत. लोकशाही ही अधिक अर्थपूर्ण व्हावी म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण आणि महिला आणि दुर्बल घटकांचं आरक्षण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु त्यातून नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का या प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतर जमातवाद व दहशतवाद म्हणजे काय ते आता आपण पाहूयात. हे आव्हान आहे जमातवाद आणि दहशतवाद लोकशाहीसमोरचं. धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद. वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे एकत्र राहत असल्यामुळे धार्मिक संघर्ष होणे हे साहजिक आहे, परंतु त्यामधून निर्माण होणारा दहशतवाद हा तितकाच घातक आहे. हे भारतीय लोकशाहीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. समाजामध्ये धार्मिक तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होते, सामाजिक शांतता बिघडते. दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीतील सहभागसुद्धा कमी होतो. त्यानंतर पुढचं आव्हान कोणतं आहे तर डावे उग्रवादी म्हणजेच नक्षलवादी हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे. ही खूप मोठी समस्या आहे. नक्षलवाद ही भारतातील खूप मोठी समस्या आहे. भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला. नक्षलवाद कशासाठी सुरू झाला तर भूमिहीन जे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांची स्वतःची अशी जमीन नाही अशा लोकांच्या साठी आणि आदिवासी लोकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी हा नक्षलवाद सुरू झाला. या नक्षलवादाने आता उग्र रूप धारण केले आहे, पण यातील शेतकरी आणि आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे, पोलीस दलांवर हल्ले करणे यांसारख्या मार्गांचा वापर नक्षलवादी गटांकडून केला जातो. डावे उग्रवादी म्हणजेच नक्षलवादी हे हिंसक मार्गाने आता त्यांचा विरोध करू लागले आहेत. लोकशाहीमध्ये दहशतवाद आणि नक्षलवाद हा नसला पाहिजे. सशस्त्र क्रांती करणे हे चुकीचं आहे. नक्षलवादी म्हणजे काय, ती सशस्त्र क्रांती करतात, हिंसक पद्धतीने ते विरोध करतात, परंतु या गोष्टी टाळल्या पाहिजेत. लोकशाहीमध्ये या गोष्टींना अजिबात वाव नसला पाहिजे. यामध्ये काय होतं की जे आदिवासी आहेत ज्यांचा हेतू असा आहे की हिंसक पद्धतीने आपल्याला काही काम करायचं नाही, असे आदिवासी यामध्ये भरडले जातात. यावर उपाय म्हणून आपण काय केलं पाहिजे तर नक्षलवाद्यापासून आदिवासी हे त्यांना वेगळं केलं पाहिजे, म्हणजे की हिंसक वळण त्या पद्धतीला त्यांच्या मागण्यांना येणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर सर्वात मोठी समस्या असलेली ती म्हणजे आहे भ्रष्टाचार. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची समस्या आपल्याला दिसून येते. राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते. भ्रष्टाचार हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आज आढळून येतो. सर्वच ठिकाणी भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे आपण पाहतो. या भ्रष्टाचार कुठून सुरू होतो तर एखाद्या व्यक्तीचं जेव्हा अनैतिक व्यवहार ती व्यक्ती करते तेव्हा तिथून मग भ्रष्टाचाराला सुरुवात होते आणि ही समस्या हळूहळू गंभीर बनत जाते. सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी व सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे यांमुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. कारण प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपल्याला भ्रष्टाचार आढळून येतो. निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार, बनावट मतदान, मतदारांना लाच देणे, पळवून नेणे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडू शकतो. त्यामुळे भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे असं पण किती वेळा तरी म्हटलं जातं. आजपर्यंत याविरुद्ध अनेक कायदे करण्यात आले आहेत, परंतु हे कायदे आणि नियम अद्यापही भ्रष्टाचाराला त्या कायद्यांमुळे बसलेला नाही आहे, आळा घालू शकत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
त्यानंतर पुढे कोणतं आव्हान आहे लोकशाहीसमोरचं, तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे सुद्धा महत्त्वाचं असं आव्हान आहे. राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे, जी दिवसेंदिवस आणखी बळावत चालली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते आणि म्हणूनच उमेदवारी अर्ज देताना निवडणूक आयोग काय करत असतं की त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत असतं की पार्श्वभूमी काय आहे त्या उमेदवाराची. यासाठीच ही माहिती घेतली जाते की त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची तर नाही ना, त्यांच्यावरती कोणते खटले तरी चालू नाहीत ना, कोणता गुन्हा त्यांच्यावरती नोंद नाही ना, या सगळ्याची माहिती निवडणूक प्रक्रियामध्ये निवडणूक आयोग घेत असतं. परंतु अनेक असे पक्ष आहेत जे त्या राजकीय पक्ष आहेत जे उमेदवारांना त्यांचे पार्श्वभूमी त्यांची कशीही असेल, म्हणजे त्यांची मागची जी पार्श्वभूमी आहे हे न पाहताच त्यांना उमेदवारी देतात, दाखल करतात. त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते आणि मग निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना आमदार किंवा खासदारकीची निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी संसदेने कायदा केला पाहिजे. तसेच उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती स्पष्टपणे तिथे दिली पाहिजे. तरच मतदाराला कळेल की कुठे आपल्याला आपलं मत नोंदवायचं आहे. तरच हे गुन्हेगारीकरण थांबलं जाऊ शकतं. त्यानंतर सामाजिक आव्हाने. वर उल्लेखलेल्या आव्हानांव्यतिरिक्त लोकशाहीसमोर काही सामाजिक आव्हानेही आहेत, जसे की बेरोजगारी, व्यसनाधीनता, दुष्काळ, साधनसंपत्तीचे असमान वितरण, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, जातीयता इत्यादी अनेक सामाजिक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. अशा अनेक प्रश्नांमुळे समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होते, लोकांमध्ये वाद होतात आणि समाजाचं स्थैर्य बिघडतं. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल. भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व आहे. लोकशाही शासन प्रकारात बहुमत मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. ज्या पक्षाला बहुमत मिळतं असाच पक्ष सत्तेवर येतो, त्या पक्षाच्या हाती सत्ता जाते. संसदेमध्ये सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जातात. बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. बहुमताला महत्त्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. लोकशाही हे जरी बहुमताने चालणारे सरकार असले तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे आणि त्यांच्या हितसंबंधाचा विचार करणे हे देखील सरकारचं कर्तव्य आहे. भलेही बहुमताने सरकार चालत असेल किंवा लोकशाही बहुमतामुळे होत असेल, बहुमत जिथे आहे त्यानुसार चालत असेल, परंतु तिथे अल्पसंख्याकांना किंवा अल्पमत ज्यांचं आहे त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे आणि त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचं कर्तव्य आहे. थोडक्यात लोकशाही शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्त्व हे असायला हवं. त्याचप्रमाणे बहुमताचे सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये. सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळायला हवी. बहुमताने निर्णय घेण्याची रीत ही लोकशाहीमध्ये स्वीकारली जाते, कारण त्या पद्धतीमध्ये व्यक्तीला आपले मत मांडण्याचा आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा मताधिकार असतो. प्रत्येक व्यक्तीला बहुमताशिवाय लोकशाहीची वाटचाल होऊ शकत नाही. हे जरी खरे असले तरी अल्पमताला सुद्धा तिथे महत्त्व असले पाहिजे. त्यांचा सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यानंतर भारतातील न्यायालये राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहेत की प्रत्येक न्यायालयीन प्रक्रिया ही पारदर्शकपूर्व झाली पाहिजे. कोणावरही अन्याय तिथे होता कामा नये. विशेष करून राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं काम न्यायालयामार्फत होतं. समाजातील दरी दूर करण्याचं सुद्धा काम इथे महत्त्वाचं आहे. ती दरी दूर झाली पाहिजे तरच लोकशाही टिकेल असं आपण म्हणू शकतो. भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार, प्रशासन व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसे नाही. यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकानेच जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की सर्वांनीच यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फक्त सरकार आणि प्रशासन यांच्या हातीच ही गोष्ट नाही, तर आपण प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, ग्राम समृद्धी योजना, स्वमदत गटांची स्थापना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अशा बऱ्याचशा सुधारणा केल्या गेल्या आहेत लोकशाही बळकट करण्यासाठी. भारतीय घटनेत आर्थिक लोकशाहीची कल्पना आंबेडकरांनी मांडली. ज्यांना प्राथमिक अशा जीवनावश्यक गोष्टी मिळत नसतात त्यांचं समाधान करण्यासाठी, तसेच त्यांना या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी, त्यांना माणुसकीचा दर्जा देण्यासाठी भारतीय लोकशाही कार्यरत आहे किंवा लोकशाही त्यासाठी असते. त्यानंतर भारतातील लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल तर सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. नागरिकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे. विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढल्यास सार्वजनिक धोरणांचं स्वरूप बदलेल. संवादातून त्यांची निर्मिती होईल. सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबरही देवाणघेवाण असणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आहे. ज्यांची सत्ता आहे अशांनी सत्तेवर नसलेल्यांसोबत विचारविनिमय केला पाहिजे. त्यानंतर समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, आपल्या वैयक्तिक जीवनातही या मूल्यांचा आदर व जोपासना आपण करायला हवी आहे. आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवली तरच लोकशाही यशस्वी होईल. लोकशाही यशस्वी करायची असेल तर तिचा पाया हा चांगल्या सामाजिक संबंधांवर आधारलेला असतो. तरच लोकशाही यशस्वी होईल असे आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.